माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। तर गाइज, आज आपण बनवणार आहोत आंबोळी। हा एक पदार्थ, महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, तो बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे मी साहित्य घेतलं आहे। इथे मी घेतला आहे तांदूळ। तर हे तांदूळ मी या वाटीनुसार 4 घेतले आहे। 4 वाटी तांदूळ घेतला आहे आणि याच्यामध्ये थोडे मी मेथीचे दाणे घेतले आहे अरोमासाठी। आणि याच वाटीचं माप घेऊन मी यामध्ये बिनाफत्राची डाळ आहे। तर ही उडदाची डाळ आहे, असं याचं आपण प्रमाण घेतलं आहे। आता आपण काय करणार आहोत, या दोघांना एकत्र करून आपण याला वॉश करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः 1 दिवस भिजत घालून ठेवायचे आहे। त्यानंतर मग आपण याला ग्राइंड करूया मिक्सर मधून आणि मग आपण आंबोळीसाठी त्याला घेऊया। तर चला मित्रांनो, आपण करू आता आपली कृती चालू। पूर्ण एकत्र केलं आहे मी तांदूळ आणि उडदाची डाळ। आता याला आपण थोडंसं पाण्याने वॉश करून घेऊया। जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता। आणि याला फ्लफीनेस किंवा याचा आपल्याला आंबवण्यासाठी आपण याला छान असं पैकी धुवून घेऊया। आणि धुतल्यानंतर याच्यामध्ये जे असणार जो कचरा आहे किंवा मातीचं निघून जाईल। हे निवडून घेतलं आहे मी आधी आणि मग याला आता आपण वॉश करूया। यासाठी तुम्ही म्हणजे नॉर्मल तांदूळ पण यूज करू शकता। हा मी थोडासा काली मिरची वापरलेला आहे इथे। आपण नॉर्मल मध्यम साईजचा पण तांदूळ तुम्ही यूज करू शकता। त्यामध्ये एवढं पाणी तुम्ही भिजत घाला आणि पाणी भिजत घातल्यानंतर आपण याला आता 1 दिवस होऊन गेल्यानंतर संध्याकाळी, साधारणतः मी सकाळी टाकले हे भिजू, तर संध्याकाळी आपण ते रात्री जे भिजत ठेवलेलं मिश्रण आहे त्याला ग्राइंड करून आपण आता हे असं मिश्रण बनवलेलं आहे आणि याला आपण ठेवलेलं आहे रात्रभर। तर आता हे याचं असं बारीक एवढं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण घेऊया आंबोळ्या टाकायला। आंबोळी सोबत खाण्यासाठी आपण बनवणार आहोत वरण सांबार, म्हणजे सांबार बनवणार आहोत। आणि मी बनवणार आहे आलूची चटणी थोडीशी त्याच्यासोबत आपल्याला खाण्यासाठी। तर चला आपण याची रेसिपी पण बघून घेऊया। आता सर्वप्रथम मी कढईत तेल ठेवलं आहे मध्यम आचेवर। याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया। मी सर्वात आधी टाकणार आहे याच्यामध्ये जिरं, थोडं मोहरी टाकणार आहे। त्यानंतर फुटवून कांदा, याच्यामध्ये साधारणतः एवढं वरण मी घेतलं आहे डाळीचं, तुरीचं। याच्यामध्ये मी ऍड करते मिरच्या, ग्रीन चिलीज। ह्या चिलीजला बारीक म्हणजे कापायचं मधातून, सो ह्या फुटत नाही तेलामध्ये। आपण याच्यामध्ये ऍड करूया आता मीठ चवीप्रमाणे। आता इकडे आपला या आलूची चटणीची फोडणी तयार झाली आहे। याच्यामध्ये टाकलं आपण जिरं, थोडी मोहरी, याच्यामध्ये टाकणार आहे आपण कढीपत्ता, याच्यामध्ये पण आपण टाकणार आहे कढीपत्ता। आपण ऍड करूया कांदा, त्याचा मस्त असा अरोमा येत आहे।
आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया चटणीसाठी, मीठ आलूच्या, आणि त्याच्यामध्ये थोडी हळद चवीप्रमाणे, आणि याच्यामध्ये आपण टाकूया लाल तिखट, मी हे सर्व चवीनुसार घेतलं आहे, जशी क्वांटिटी आहे तशी मी त्याची मात्रा घेतली आहे बाकीचे इन्ग्रेडियंटची. आता याचे आपण टाकूया, थोड्या वेळाने टाकूया आपण त्याच्यामध्ये आलू. तोपर्यंत आपण इकडे हळद टाकून घेऊया. मी मीठ आधीच टाकलं आहे याच्यामध्ये. लाल तिखट, आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं. इकडे पण आपली फोडणी तयार झाली आहे. आता याच्यामध्ये आपण ऍड करूया थोडीशी कोथिंबीर, आणि याच्यात आपण फोडणीला घालूया आता आलू. मी आलूचे बारीक काप करून घेतले आहे, खूप छोटे छोटे काप असे तयार झाले आहे. फ्रेंड्स, याचा अरोमा खूप छान होत आहे. आणि याच्यामध्ये आपण टाकूया आता फोडणीचं वरण. बघा, खूप असं छान बनलेलं आहे वरण. तर आता आपण याला थोडंसं शिजत घालूया. थोडं गार्निशिंग साठी आपण याच्यामध्ये टाकूया आहे कोशिंबीर. तर चला फ्रेंड्स, आपण हे बनल्यावर तुम्हाला मी दाखवतेच पूर्ण. तयार झालंय, आणि त्याच्यानंतर हे झाली आपली चटणी तयार. ही चटणी खाण्यासाठी, या चटणीमध्ये मी घेतलं आहे खोबरं, त्याच्यानंतर ते भाजलं आहे आणि किसलं आहे, आणि त्याच्यामध्ये ऍड केलं थोडे शेंगदाणे, आणि मग त्याला घातली आहे मोहरीची फोडणी, आणि ही अशी ही चटणी तयार केली आहे खाण्यासाठी. तो आपली भाजी पण तयार झाली आहे आलूची. तर चला आता बनवायला घेऊ आपण आंबोळी. आंबोळीसाठी मी घेतला आहे तवा घेतला आहे, आणि आपलं आंबोळीचं जे भिजत घातलेलं मिश्रण होतं कालचं ते घेतलं आहे, आणि त्याला मी म्हणजे ताव्याला तेल लावण्यासाठी मी हा ब्रश घेतला आहे, आणि या ब्रशने आपल्याला त्याला तेल लावायचं आहे, ज्याने तो आंबोळी चिटकली नाही पाहिजे. आणि हे पाणी घेणार आहे. आता स्टार्टिंगला काय करायचं, हे पाण्याचं थोडंसं मिश्रण हातात फवारे घ्यायचा, आणि याच्यामध्ये असं स्प्रिंकल करायचं. स्प्रिंकल केल्यानंतर आपण याला थोडंसं तेलाचा जो हात आहे आपला, तो आपण या तव्याला पूर्णपणे असं स्प्रेड करूया आहे, जेणेकरून आपला जो होणारी जी आंबोळी आहे ती चिटकणार नाही, आणि आपली आंबोळी अशी सुरेख असे बनेल. तर चला आपण स्टार्ट करायचं. जेव्हा हे मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी साधारणतः ही ठेवायची, थिकनेस. आणि आता याला आपण पोर करणार आहोत. पोर करताना साधारणतः असं टाकायचं, आणि मग त्याला हळूवारपणे एका सर्क्युलर मोशन मध्ये त्याला फिरवायचं. जेवढा तुम्हाला मोठा हवा असेल तेवढा, जेवढा तुम्हाला साईज लागत असेल तेवढा त्याला हलवायचं. छानपैकी त्याला असं फिनिश आउटिंग करू आपण. आणि याला आपण जेमतेम 5
किंवा 6 सेकंद आपण याला वाफवूया. वाफवण्यासाठी मी त्याच्यावर ठेवलं आहे ताट. तर आता हे झाल्यानंतर आपण मग त्याला एकदा पलटायचं आणि मग त्याला दुसऱ्या बाजूने शिजून मग आपण करणार आहोत सर्व फॉर इटिंग. तो असा खमंग आणि कुरकुरीत असा खाण्यासाठी रेडी होतो. गॅसची स्पीड साधारणतः एवढी ठेवायची म्हणजे हाय स्पीड. छान आंबोड्या तयार होतात. हे बघा, तुम्हाला फ्लफीनेस दिसत असेल आउटर सरफेस ऑफ दिस मटेरियल. आता आपण याला बघा, हा कोणत्याही साईडला चिटकलेला नाही आहे कारण आपण याच्यामध्ये आधीच तेलाचा छानपैकी फैलाव केला होता. त्यामुळे आता हे आपण याला दोन्ही बाजूनी एका बाजूने पलटूया. बघा, हा दोन्ही बाजूने खूप स्पॉन्जी आणि याला मध्ये छान छान स्पोर असे तयार झाले आहे. आपला हा आंबोडी दोन्ही बाजूने छानपैकी अशी कुरकुरीत अशी झाली आहे. तर आता आपण याला काढूया खाण्यासाठी. आता आपण घेणार आहोत खाण्यासाठी. सो रेडी आहे. बघा किती छान अशी ही झाली आपली आंबोडी. ही छानपैकी किती लुसलुशीत आणि असं खमंग आपली झालेली आहे आणि याच्यामधून छान अशा गरम वाफा येत आहे. सो थँक्यू गाईज फॉर यू वॉचिंग माय व्हिडिओज. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट्स अँड स्टे हेल्दी. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. सो कीप वॉचिंग माय चॅनल. थँक्यू सो मच.